हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 10 वरचे टॉपिक घेणार आहोत. पहिला टॉपिक आहे यूज युअर ब्रेन पॉवर. त्यातला आपण पहिला प्रश्न बघू. फक्त तो बघण्याआधी तुम्ही समजून घ्या की आपण मी पूर्ण पेज नंबर 10, 11 आणि 14, 15 म्हणजे जे टोटल आहे तेवढे सगळे आपण घेणार आहोत. पण त्याच्यासाठी तुम्ही मला हेल्प करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी पुढचे एक्सरसाइजचे पण व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला पाठवेल. ओके, मग आता आपण पहिलं गणित बघू. विल युअर वेट रिमेन्स कॉन्स्टंट ॲज यू गो अबोव सरफेस ऑफ द अर्थ. तुम्ही जसे जसे जमिनीच्या सरफेसपासून किंवा जमिनीपासून वर जातात तर तुमच्या वेटमध्ये काय बदल होईल, म्हणजे ते स्टे रिमेन सेम ऑर इट विल चेंज. सो वी विल स्टार्ट. आपण इथून बघा स्टार्ट करतो आहोत. तर समजा आपण ह्या सरफेसवर आहोत आणि सध्या आपण ए पोझिशनवर आहोत आणि त्यानंतर समजा आपण इथे बी पोझिशनला आहोत. तर ए आणि बी पोझिशनला आपलं वजन सेम राहील का वेट? तर बघा, वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन mg. मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मास नेहमी काय राहतं? कॉन्स्टंट. g चेंजेस according to height. There, that is, it decreases. किंवा आपण इटच्या ऐवजी जी लिहू म्हणजे तुमचा टॉपिकचा अंडरस्टँडिंग कंप्लीट होतं. जी डिक्रीजेस ॲज वी गो अप. आणि देअरफॉर मग आता तुम्ही सांगू शकतात की मास ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. आपण कुठल्याही पोझिशनला गेलो तर मास तर कॉन्स्टंटच राहणार. जी चेंज होतो बघा, जी बदलत जातो. मग आता जी कसा बदलतो? अकॉर्डिंग टू हाईटनुसार. सो जी डिक्रीजेस ॲज वी गो अप. सो जी डिक्रीजेस ॲज वी गो अप. सो एम तर कॉन्स्टंट आहे, जी कमी होणार, त्यामुळे वेट काय होणार? चेंज होणार. सो वेट विल डिक्रीज as we go up. Weight will decrease as we go up. That is, does not remain constant. Does not remain constant. Okay. मग आता पहिलं गणित तुम्हाला समजलेलं असेल, इझी आहे पहिलं एकदम. आता दुसरं आपण बघतोय. ओके, आधी आपण दुसरं बघून घेऊ, मग तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या. सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. तुम्ही एका टॉल लॅडरवरती, यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. लॅडर म्हणजे शिडी. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2r. तुमचं सेंटर ऑफ द अर्थ पासून जे डिस्टन्स आहे ते 2r आहे. सो व्हॉट विल बी युअर वेट? मग तुमचं वेट काढायचं. सो आपण आता त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन बघतोय बघा. सपोज समजा आपण असं अर्थ काढू आणि यू आर स्टँडिंग ऑन दिस पोझिशन. ओके, मग हा ए पोझिशनला सध्या तुम्ही आहात. अर्थचा हा सेंटर आहे आणि हे डिस्टन्स आहे. दिस डिस्टन्स इज इक्वल टू r. आता तुम्ही बी पोझिशनला गेला. सो दिस इज अ बी पोझिशन. At this distance किंवा at this point the distance becomes 2r. आता तुम्हाला काय काढायचं आहे? तर WA, weight of the person or weight of you, WA is equal to काय येणार आहे? मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. पण आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ज्याला आपण ए पोझिशनला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आपण बघू. आता त्याचा फॉर्म्युला काय येईल? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन GA इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, gm/r². आता इथे r म्हणजे काय येईल? रेडियस किंवा डिस्टन्स ॲट पॉइंट A. मग इथे फॉर्म्युला काय येईल? gm/r A, किंवा आपण इथे नुसताच r घेऊ, r². ओके, मग आता आपण GA काढला. मग आता WB बघू आपण.
WB काय येणार आहे, मास इंटू GB म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ॲट पॉइंट B. तो कसा काढणार तुम्ही, तर GB इज इक्वल टू GM अपॉन 2R ब्रॅकेट स्क्वेअर. आपण याचं एक्सपान्शन करून घेऊ इथेच, म्हणजे आपल्याला ते सोपं पडेल. GB इज इक्वल टू GM अपॉन 4R स्क्वेअर. आपण ही व्हॅल्यू इथे ठेवून घेऊ, M इंटू GM अपॉन 4R स्क्वेअर. ओके, मग आता इथे बघा आपण यांना सुटसुटीत करून घेऊ. 1/4 इंटू M इंटू GM अपॉन 4, सॉरी इथे फक्त आपल्याला R स्क्वेअर लिहायला लागेल, R स्क्वेअर. ओके, पण ही जी टर्म आहे बघा M इंटू GM अपॉन R स्क्वेअर, तर मग इथे आपण ही टर्म घेतली तर ही टर्म काय येईल, इज इक्वल टू 1/4 इंटू M इंटू GA. सो वेट ॲट B इज इक्वल टू 1/4 इंटू वेट ॲट A. ओके, म्हणजे वेट ॲट B इज इक्वल टू 1/4 टाइम्स काय होणार आहे ते रिड्यूस होईल, म्हणजे वेट विल बिकम 4 टाइम्स लेस. वेट ॲट डिस्टन्स 2R is equal to 1/4 times that of weight at डिस्टन्सच्या ऐवजी ॲक्च्युली हाईट शब्द वापरणं योग्य होईल, ॲट हाईट R. त्यामुळे मी इथे पण हाईटच शब्द टाकते. ओके, मग हे त्याचं काय झालं, आन्सर झालं बघा. सो तुम्हाला हे आन्सर समजलेलं असेल नक्कीच, तर मग तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके फ्रेंड, तर सॉल्व जे एक्झाम्पल आहे त्यात एक्झाम्पल आपण बघतोय. इफ अ पर्सन वेव्ज 750 न्यूटन ऑन द अर्थ, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून गिवन दॅट. आता इथपर्यंत आधी समजून घेऊ की एका माणसाचं अर्थवरती वेट किती दिलं आहे, 750 न्यूटन. तर इथे बघा वेट ऑफ द पर्सन काय म्हणतोय आपण त्याला, WE, वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ 750 न्यूटन. ओके, पुढे गिवन दॅट मून्स मास इज 1/81 ऑफ दॅट ऑफ द अर्थ. मूनचं मास पृथ्वीच्या 1/81 टाइम्स कमी आहे, म्हणजे मून्स मास इज इक्वल टू 1/81 इंटू अर्थ्स मास. and its radius is 1/3.7 of that of the earth. आता इथे पुढचे समजून घ्या की हे गणित सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही टर्म्स अगदी व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. गणित फार इझी आहे पण टर्म्स लक्षात घेतल्या तर, त्याच्यामुळे मी सांगत असताना जर तुम्हाला लिहिता आलं तर बेस्ट आहे. पण आधी आपण टर्म्स समजून घेणार आहोत आणि नंतर कॅल्क्युलेशन करणार आहोत. लक्षात घ्या, पहिली टर्म काय, वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ. ते किती दिले आपल्याला, 750 न्यूटन. वेट ऑफ द पर्सन ऑन द मून, WM. बघा WM काय आहे, वेट ऑफ द पर्सन ऑन द मून. M, व्हॉट इज M? M इज मास ऑफ द पर्सन. M हा पर्सनचा काय आहे, मास. MM, mass of the moon, sorry, ME, mass of the earth, MM, mass of the moon, RE, radius of the earth, RM, radius of the moon. एवढ्या टर्म्स आपल्या क्लिअर आहे. त्याचबरोबर आपण GE आणि GM पण बघणार आहोत. GE काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ,
आणि GM काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. तर GE आणि GMच्या व्हॅल्यू पण तुम्ही खाली व्यवस्थित लिहा. GE म्हणजे काय, तर पृथ्वीवरती असणारं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग GEची व्हॅल्यू काय येणार आहे, तर GME अपॉन RE स्क्वेअर. बघा, G इंटू मास ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ अर्थचं स्क्वेअर. आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑन द मून काय येणार आहे, GMM मास ऑफ द मून अँड रेडियस ऑफ द मूनचा स्क्वेअर. तर या दोन टर्म्स जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत गणिताचं कॅल्क्युलेशन समजणार नाही. ओके, तर मग आता आपण याच्या पुढचा भाग घेणार आहोत. मग त्यासाठी पण तुम्ही आधी मला असं वाटतं हे लिहून घ्या. ओके ओके, तर आता बघा आपण मागचं आहे ते कंटिन्यू करतोय. मग त्यामुळे इथे काय येईल, GE काय घेतलं आहे आपण, G मास ऑफ द अर्थ अपॉन रेडियस ऑफ द अर्थचा स्क्वेअर. त्याचप्रमाणे GM काय येणार बघा, GM इज इक्वल टू G मास ऑफ द मून अपॉन रेडियस ऑफ द मूनचा स्क्वेअर. ओके, आता हे कुठून आलं ह्या दोन्ही व्हॅल्यूज, तर GM अपॉन R स्क्वेअर हा जीचा आपला फॉर्म्युला आहे. इथे आपण मास ऑफ द अर्थ टाकला आणि रेडियस ऑफ द अर्थ टाकली. इथे मास ऑफ द मून आणि रेडियस ऑफ द मून टाकला. आता आपल्याला अजून काय दिलेलं होतं बघा तिथे, की मास ऑफ द मून इज इक्वल टू 1 अपॉन 81 टाइम्स दॅट ऑफ द मास ऑफ द अर्थ. मास ऑफ द मून जे आहे ते अर्थच्या मासच्या 1/81 टाइम्स जे आहे ते कमी आहे. मग आपण ME जो इथे मल्टिप्लिकेशन होतं त्याचं तो इकडे येईल. इकडे येताना तो डिवाइड होईल किंवा मग भागिले जाईल. M अपॉन M अपॉन M अपॉन E इज इक्वल टू 1/81. ही व्हॅल्यू आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ओके, आता दुसरं पण दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे की रेडियस ऑफ द मून इज इक्वल टू 1/3.7 दॅट ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ. मूनची रेडियस अर्थच्या रेडियसच्या 1/3.7 टाइम्स काय आहे, कमी आहे. मग याचा पण आपण रेशो तयार करून घेऊ. RM अपॉन RE इज इक्वल टू 1/3.7. याचा मात्र आपल्याला इन्व्हर्स करायला लागेल कारण याचा इन्व्हर्स लागेल गणितात. मग मी इथे याचं काय करून घेते, इन्व्हर्स करते. सो बाय इन्व्हर्सिंग द होल व्हॅल्यू RE अपॉन RM इज इक्वल टू 1 अपॉन, आता याचा पण इन्व्हर्स होईल त्यामुळे ही व्हॅल्यू येईल 3.7. ओके, तर आता आपण पहिल्यांदा बघू की आपण पर्सनचं वेट काय आहे ते बघू. वेट इज इक्वल टू मास इंटू GE. कुठलं वेट घेणार आहे आपण, वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ. अर्थवरती त्याचा वेटचा फॉर्म्युला काय, मास इंटू G इंटू E. मास इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू त्यामुळे मास तर सेमच राहणार. मग आपण काय लिहिणार आहे बघा, वेट किती आहे 750. मास कॉन्स्टंट आहे. GEची व्हॅल्यू आपण इथे पुट करू, GME अपॉन RE स्क्वेअर. मग आपल्याला M ची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ M. सो व्हॉट विल वी डू, वी विल multiply 750 by RE square and divided by GME. म्हणजे आपण आधी काय करू, 750 ला RE स्क्वेअर ने मल्टिप्लाय करू आणि GME याने त्याला काय करू, डिवाइड करू. मग आपल्याकडे आता थर्ड व्हॅल्यू मिळालेली बघा. आपल्याकडे 1 2 3 तीन व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. ओके, तर मग आता आपण पुढची व्हॅल्यू, पुढचं गणित घेऊ. इथपर्यंत सगळ्यांच्या क्लिअर आहे. आता आपण त्याचप्रमाणे वेट ऑफ द पर्सन ऑन द मून काढू. मग वेट ऑफ द पर्सन ऑन द मूनचा फॉर्म्युला काय राहील, M इंटू GM. मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. तर आता M किती आहे बघा, M ची व्हॅल्यू आता इथे आपण इक्वेशन 2 आणि ही व्हॅल्यू पुट करू, इक्वेशन 3 ची व्हॅल्यू. आता मी इकडे लिहिते म्हणजे तुम्हाला जागा पुरेल व्यवस्थित. इकडे काय लिहिल, 750 इंटू वॉट, RE स्क्वेअर. बघा आपण इथे कुठून व्हॅल्यू आणलेली आहे, ही व्हॅल्यू आपण इथे टाकतो, G इंटू ME इंटू GM ची व्हॅल्यू काय बघा, GMM मास ऑफ द मून अपॉन रेडियस ऑफ द मूनचा स्क्वेअर. ओके, मग इथे काय कट होईल, इझी काय कट होईल, G कट होईल. ओके, मग इथे काय उरेल 750 इंटू
मास ऑफ द मून अपॉन मास ऑफ द अर्थ इंटू रेडियस ऑफ द अर्थ अपॉन रेडियस ऑफ द मून, आपण ब्रॅकेटचाच स्क्वेअर करू. डायरेक्ट आर ई स्क्वेअर अपॉन आर एन स्क्वेअर घेतलं आणि नंतर तुम्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर केलं तर सोपं पडेल, किंवा सेम आहे, फक्त मी डायरेक्ट ब्रॅकेट घेऊन स्क्वेअर केला. आता आपण या सगळ्या व्हॅल्यू टाकून घेऊ. बघा 750 mm अपॉन एम ई, mm अपॉन एम ईची व्हॅल्यू किती आहे 1/81 इंटू आर ई अपॉन आर एन किती आहे 3.7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मग 750 इंटू 1/81 इंटू 3.7 अपॉन 10 किंवा 37/10 घेतलं तरी चालेल, आणि 37/10 कुठून आले तर 3.7चा डेसिमल फ्रॅक्शन तयार करते मी. मग 37/10 आणि 37/10 आपण घेतले. आपण डायरेक्ट डिवाइड करू. बघा हा झिरो मी कट करते. मग काय उडेल तिथे खालच्या स्टेपला बघू आपण. 75 इंटू 37 इंटू 37 अपॉन 81 इंटू 10. ओके, तर आता आपण पहिल्यांदा ह्या दोघांना 5 ने मल्टिप्लाय करतो, डिवाइड करतो. 5 एक 5, 5 जुने 10, 5 टू 10. इथे पण 5 एक 5, 5 1 5, 2 उडतात बघा, 25 होतात इथे जर भागाकार केला तर, किंवा 15 5 75, सर 15 5 75. ओके, 15 आणि 81 आहे ते 3च्या टेबलने किंवा 3ने त्यांना दोघांना डिवाइड करता येईल, 3ने दोघांना भागता येईल. ओके, 3 5 15, 3 दुने 6, 2 उडतात, 3 7 21, 3 2 6, 2 क्या खाली येतोय किंवा आपण 2 उडतोय तो 21, 3 7 21. ओके, मग आता आपल्याकडे काय उरलं बघा 5 इंटू 37 इंटू 37 अपॉन 27 इंटू 2, 27 जुने 54. ओके, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन आधी जर तुम्ही करून घेतलं तर उत्तर येतं 13,169 डिवायडेड बाय 54. 37चा वर्ग आहे 1369, त्याला आपण 5 ने गुणतोय. हे 27 आणि 2चा गुणाकार आला 54, याने आपल्याला काय द्यायचं आहे, याला भाग द्यायचा आहे. आता आपण 54 ने 1369ला काय देणार आहोत, भाग देतो. तर भागाकार आता तुम्ही करून घ्या, तुम्हाला येईल सहज, इझिली भागाकार येतो. तर मग तो भागाकार काय येणार आहे 25.35. काय येतो तो भागाकार 25.35. आता त्याला आपण कशाने गुणतोय 5. मग आन्सर काय येईल, वेट ऑफ द पर्सन ऑन द मून इज इक्वल टू 126.76. ओके, 75 येतात, 5 5 20, 75 न्यूटन. आता आपण अप्रॉक्सिमेट जी व्हॅल्यू आहे ती राऊंड फिगर करू. मग व्हॅल्यू काय येईल 126.8 न्यूटन. हे आपलं आन्सर आहे. काय आन्सर आहे बघा 126.8 न्यूटन. आता याच्यावरून जर समजा इमॅजिन आपण असं रेशो काढला, काय वेट ऑफ द पर्सन ऑन द मून अपॉन वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ. किती आहे वेट ऑफ द पर्सन ऑन द मून, अप्रॉक्सिमेट 126.8. इथे हे तेच येणार आहे आन्सर. आणि हे किती आहे 750. जर हा रेशो काढला तर ते अप्रॉक्सिमेटली येतं 1/6 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, हे लक्षात घ्या. थोडाफार 1.565859 अशी येईल. तर मग 1/6 जे आहे, तर याचा अर्थ काय होतो की हे वेट डिपेंड कशावर असतं तर ग्रॅव्हिटेशनवर, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. मग याचा अर्थ काय होतो तो बघा की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी GM म्हणजे चंद्रावरचे ॲक्सेलरेशन आहे, इट इज 1/6 टाइम्स दॅट ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. एवढं ह्या सगळ्या गणिताचा एवढंच आपल्याला साधा सोपा अर्थ काढायचा आहे की GM इज इक्वल टू 1/6 इंटू GE. पण हे जे गणित आहे, मग हे ऑब्जेक्टिव्हला हा प्रश्न येऊ शकतो. मग आता याच्यावर आधारित गणित कसं येईल, एखादं 1-2 गणित बघू आपण फक्त. एक समजा वेट ऑफ पर्सन, किंवा आपण थोडक्यात लिहिलं तर ऑन अर्थ लिहायचं आहे आपल्याला. WE ऑन अर्थ इथे वाटलं असतं लिहिते, तुम्हाला मग इझी जातं ते. WE किती दिलं आहे तुम्हाला 120 न्यूटन. तुम्हाला काय काढायचं आहे WM इज इक्वल टू हाऊ मच. मग फॉर्म्युला काय की GMचं फॉर्म्युला आपल्याला आहे वेट ऑफ द पर्सन इज 6 टाइम्स काय येतं कमी येतं. मग तुम्ही कसं लिहिणार WM
इज इक्वल टू 1/m इंटू जी. किंवा आपण गणित थोडं चेंज करू, वेटच्या ऐवजी आपण त्या पर्सनचं काय देऊ, ठीक आहे जाऊ दे. मास इंटू काय येईल, जी एम. पण जी एम काय, मास आपल्याला नसेल, समजा आपल्याला डायरेक्ट दिलेलंच आहे, तर वेट ऑफ द मून एवढा पण फॉर्म्युला लिहिण्यापेक्षा 1/6 इंटू वेट ऑफ द अर्थ हे जास्त इझी जाईल तुम्हाला बाकीचं एवढे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा. मग 120ला आपण कितीने डिवाइड करणार, 6ने. मग WM किती येणार आहे, 20 न्यूटन. बघा ह्या पण पद्धतीने ते आलं असतं, पण मग जास्त कॉम्प्लिकेटेड होतं. मग आपण कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा आपण जस्ट फॉर्म्युला यूज केला. इथे काय फॉर्म्युला केला की वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ दिलं आहे आणि वेट ऑफ द पर्सन ऑन द मून काढायचं. मग वेट ऑफ द मून काढताना एवढं लक्षात ठेवायचं की चंद्रावर माणसाचं वजन 6 पट कमी भरतं, मास नाही भरू शकत, बरोबर आहे, कारण मास ही तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट क्वांटिटी असल्यामुळे. ओके, मग आता आय होप की तुम्हाला हे सगळ्यांना समजलेलं असेल इथपर्यंतचं गणित. ज्याच्यात खाली जो ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा आणि पुढचा जो फ्री फॉलचा टॉपिक आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेते, कारण गणित फार महत्त्वाचं होतं. ओके, मग याच्यानंतर थँक्यू. तुम्ही हाला आता याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्रायबर असतील तर मग मला पुढचे व्हिडिओ बनवायला जास्त मदत होईल. ओके देन, थँक्यू.